बघ. हॅलो हॅलो चौगुले, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? चौगुले, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? सकाळपासून तिसरा फोन केलाय तुम्ही. चौगुले मित्र म्हणून तरी माफ करा ना त्यांना. येत आहे माझ्या लक्षात, 60च्या स्पीडने स्कूटर तुमच्या ढेंगेत घुसली. हो, पण आता ढेंगे बरे आहेत. तुम्ही बरे आहात ना आता? अहो चौगुले, खांडेकरने ठोकले म्हणून तर माफ करा. काय करता चौगुले? तुम्हाला काय वाटतं मुद्दाम केलंय का मी हे? आमची काय मिलीभगत म्हणजे? एक मिनिट चौगुले, माझं ऐका. मी स्वतः त्यांना म्हटलं होतं माझी गाडी घेऊन जाऊ नका. अहो मी काय गाडी दोनदा म्हणाली नको 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 नको. चौगुले, तुम्हाला माहितीये का मेन प्रॉब्लेम काय झाला? खांडेकर जेव्हा गाडी घेऊन गेले, स्कूटर घेऊन गेले ना, तेव्हा तिथे लहान लहान मुलं खेळत होती, ती चिडवायला लागली. अरे अपोलो सर्कस, हत्ती होतं स्कूटरवरून. खांडेकरांना राग आला ना, हात सोडून शिव्या द्यायला लागले. गाडी त्यांच्या ढेंगेतून निघाली आणि तुमच्या ढेंगेत घुसली नेमकी. मला बोलायला लावू नका तुम्ही चौगुले. मी चिडायला लावू नका. तुमच्या अंगात काय कमी मस्ती नाहीये, कळलं ना? त्या मुलांमध्ये खेळायची काय गरज होती तुम्हाला? बरं खेळत होतात, वर मुलांनी चिडवल्यानंतर त्यांच्यासोबत हसलात. हसलात. ठेवा फोन. सर बघताय ना सर, काय झालंय सर? माझं ना मोटार ट्रेनिंग स्कूल आहे सर. पडलं तर आम्ही पकडू ना अशा नावाचं. तिथे हे सगळे किस्से घडत असतात सर. आता हे खांडेकर आहेत ना, खांडेकर यांनी चौथ्यांदा चौगुलेंना उडवलं. तर दुसरी बाजू सांगायला हवी काय, या चौगुलेंच्या अंगात काय कमी मस्ती नाही. ऍक्च्युली 3दाच उडवलं होतं. चौथ्यांदा गाडी स्टँडवर होती, हे गेले. अरे पण अर्थ आहे का याला? किती मस्ती. दुसऱ्यांच्या स्किट मध्ये पडायचं, स्किट सकट पडायचं. अरे मला ना म्हणून पुरुषांना ना सर गाडी शिकवायला आवडतच नाही. गाडी शिकवावी तर स्त्रियांना. बस काय गाडी चालवतात स्त्रिया. एका रांगेत जातात, राईट इंडिकेटर देऊन राईटला वळतात. महत्वाचं म्हणजे ब्रेक मारून गाडी थांबवतात. चप्पल बिप्पल नाही, ब्रेक मारून गाडी थांबवतात. मला खूप आवडतं. एक्सक्यूज मी सर, पडलात तर आम्ही पकडू. हे मोटार ट्रेनिंग स्कूल इथेच आहे का? नाही ते तिथे. अच्छा तिथे. ते गाडी इथे शिकवतात. एक मिनिट, तुम्ही गाडी शिकायला आलाय? हो. मिसेस वाटोळे? हो. अच्छा सर, तुम्ही मिस्टर टूथपिक ना? हो. एक मिनिट, टूथपिक नाव नाहीये माझं नाव पृथ्वीक आहे. काय माझं नाव घ्यायला थोडं किचकट आहे, पण इतकंही किचकट नाही की कुणी येऊन टूथपिक असं म्हणावं. नाही करत आहे सर. म्हणजे सर तुम्ही मला गाडी शिकवणार आहात ना? हो मी शिकवणार. ओके सर, काय झालं ना, म्हणजे सॉरी मी उशिरा आले इथे. म्हणजे मी लवकरच येणार होते, घरात निघाले होते लवकर, पण रामचंद्रला सोडायला गेले होते ना मी. कुठे? मंदिरात? नाही मंदिरात का जाईल? अहो लहान आहे रामचंद्र, माझा छोटा मुलगा शाळेत. अच्छा शाळेत. छान. सर गाडी चालवायला शिकवताय ना तुम्ही? हा सर. काय ना, मला जास्त बडबड करायला आवडत नाही सर, आणि वेळ वाया घालवायला तर अजिबात आवडत नाही. पण कधी कधी मला काय वाटतं माहितीये का, की आपण ना मोकळं होणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या भावना अशा व्यक्त झाल्या पाहिजेत. मुकेपणा जास्त नको. आतल्या आत असं ना सगळं दाबून राहतं आणि मग त्याचा खूप त्रास होतो. कारण समाजाशी जर का आपण निगडीत असतो तर आपल्याला बोललं पाहिजे. ऐका ना मिसेस वाटोळे, मधल्या वेळात थोडीशी गाडी शिकूया ना. हो सर, गाडी शिकूया. वा छान आहे सर तुमची गाडी, खूपच छान आहे सर. बस आपण गाडी शिकूया. हो सर, हो. प्लीज बसा तुम्ही. छानच आहे. ऐका टायर पण गाडीला टायर असतात. टायर पण आहे. ही गाडी शिकण्या अगोदर तुम्हाला ना एक लेखी परीक्षा द्यावी लागते. सर नको, परीक्षा वगैरे नको. ती 12वीची परीक्षा नको म्हणून मी लग्न केलं, परत ती परीक्षा वगैरे नको. बोर्डाची परीक्षा नाही द्यायची आहे. अहो लेखी परीक्षा द्यायची असते लर्निंग लायसन्स मिळण्यासाठी. फक्त मी काही प्रश्न विचारेन, त्याची उत्तरं द्या. बेसिक जनरल नॉलेज कळायला हवं ना तुमचं. बरं चालेल. जेव्हा तुम्ही गाडी चालवत असाल तेव्हा तुमचा साधारण वेग काय हवा? तुफान, खतरनाक. काय असायला हवा? तुफान.
खतरनाक म्हणजे अशी मी गाडी घेऊन चालली आहे ना, एकदम अशी तुफान, एकदम असे केस कसे छान असे उडायला हवे तरी पदर आहे ना सर, पदरचा छान वाऱ्याने असं. एक मिनिट तुमचं कन्फर्म आहे, तुमचं फायनल उत्तर आहे? हो सर. तुफान हे नाहीये उत्तर. हे बघा मिसेस वाटोळे, गाडी चालवताना किमान वेग ताशी 40 किलोमीटर असायला हवा ना. 40? हो. नाही नको सर. रामचंद्रची शाळा ना 2 किलोमीटर आहे, म्हणजे ती जायला आणि परत घरी आणायला 2 आणि 2 4 किलोमीटर. नको 40 नको, उगाच पेट्रोल वाया जाईल. नको 40 नको. घरात छंद म्हणून कोणी शिक्षण नाही घेतलं? छंद म्हणून? अहो 40 किलोमीटर जायचं नाहीये तुम्हाला, ते मोजायचं परिमाण आहे ते. ताशी 40 किलोमीटर, तासाला 40 किलोमीटर जाणं. हा पण नको सर, जेमतेम 15 मिनिटं सकाळचा वेळ मिळतो, तासभर कुठून काढणार मी त्याच्यासाठी? अहो बाई, तुमच्या लक्षात येतं काय? तासाला म्हणजे तुम्हाला तासभर जायला नाही सांगत आहे मी. तासाला 40च्या वेगाने गाडी तासाभरात 40 किलोमीटर अंतर कापते, एवढं साधं आहे ते. काय समजवतोय बघा. तुम्हाला जर प्रश्न आला तर लिहायचं ताशी 40 किलोमीटर इतकं. बरं मी लिहीन. लिहाल ना? बरं मी तुम्हाला साधा सोपा प्रश्न विचारतो दुसरा. हा. गाडी चालवताना जर तुमच्या समोर तुमचा भाऊ आणि तुमचा नवरा आला तर आधी काय माराल? बोला बाई. नवरा. नवरा का माराल? सर कारण भाऊ म्हणजे माझं रक्ताचं नातं, माझं कन्फर्म नातं आहे ते. मी त्याला नाही मारू शकत. मला नवराच मारावा लागेल. त्यापेक्षा ब्रेक मारा, ते जास्त सोपं आहे. अगं बाई, एवढं सोपं आहे? हा ऑप्शन छान आहे, मला हाच ऑप्शन आहे. नवरा मारणं ऑप्शन नव्हता कधी. सॉरी बरोबर. गाडी समोर नवरा. हा बरोबर. हे बघा मिसेस वाटोळे, मी ना आणखीन साधा सोपा प्रश्न विचारू का तुम्हाला? हो सर, विचारा. हे बघा, सिग्नल असतो की नाही? सिग्नल. सर 1 मिनिट, मला हा प्रश्नही माहितीये आणि हे उत्तरही माहितीये. मला विचारू तर द्या. नाही सर, मला माहितीये हो की सिग्नल किती असतात. हो की नाही? 3 सिग्नल असतात, एक हिरवा, एक लाल आणि एक पिवळा. छान, तुम्हाला याच्याबद्दल इतकी तरी माहिती आहे, हे ऐकून मी भरून पावलोय. पण प्रश्न वेगळा आहे. हो का? अगं बाई, असेल. लाल सिग्नल असल्यानंतर आपण थांबतो. हिरवा सिग्नल असल्यावर आपण जातो. हो बरोबर आहे. पिवळा असल्यावर आपण काय करतो? सर काय करतो सांगा ना, मला नेमकं तेच नाही माहिती. मला काय सांग, मी सांगणार. प्रॉब्लेम नाही, मी सांगतो तुम्हाला. पिवळा असला ना की आपण इकडे तिकडे बघून जातो. म्हणजे काय, स्टँड बाय असतं ना पिवळा म्हणजे. 3 सेकंद बाकी आहेत बाबा हिरवा सिग्नल किंवा लाल सिग्नल सुरू होण्यासाठी, असं असतं की नाही ते. त्यामुळे आपल्या रिस्कवर आपण जातो, इतकंच असतं ते. ओके. हो छान. ऐका ना, एकही प्रश्नाचं उत्तर जमलं नाही तुम्हाला? एकदम साधा विचारू आणखी. सर नको ना आता प्रश्न वगैरे, मी नंतर करेन ना त्याचा अभ्यास. तुम्ही मला गाडी चालवायला शिकवा ना सर प्लीज. बर आपण गाडी चालवायला शिकू. प्रश्न उत्तर माझ्या पण डोक्यात जायला लागले. एक काम करा, हे घ्या, हे हेल्मेट घाला. सर हे घालायची गरजच आहे का? म्हणजे हेअरस्टाईल खराब होईल सर. प्लीज सर, याला काही दुसरं ऑप्शन असेल तर सांगा ना प्लीज. अरे हो, याला दुसरा ऑप्शन आहे. कोणता? डेथ सर्टिफिकेट. वा सर, द्या पटकन मग. त्याने हेअरस्टाईल नाही ना खराब होणार? तुमची होईल की नाही माहित नाही, तुमच्या मुलाची नक्की होईल. माझ्या मुलाची झाली. सर तुम्ही तुम्ही डेथ सर्टिफिकेट काही काय बोलताय सर? तुम्ही काय बोलताय? लहानपणी नर्सच्या हातातून चुकून डोक्यावर पडला होतात का? हो सर. हेल्मेट हाऊस म्हणून घालतो. हो नाही, सक्तीच असतं ना हे. सेफ्टी असते की नाही? हो सर. हो घाला मग ते. सर मी घालते. मट्टी आली गाडी शिकाय. हे बघा, नीट बसा. मी बसले सर. हे बघा, हे जे बटन आहे हे स्टार्टचं आहे. एवढं छोटं? त्याला काय करायचंय तुम्हाला? असू द्या तेवढंच असतं कंपनीकडून. हो सर. हो, हे स्टार्टचं बटन आहे. हा आरसा आहे. हे ब्रेक आहेत आणि हा हॉर्न आहे. ओके प्लीज. तो ट्रकच्या मागे. हो, हा फक्त हॉर्न आहे. ते वाचलं होतं मी, सॉरी. नीट बसा. हो सर, मी बसले. थांबा, मी गाडी सरळ करतो. हो सर. काय थांबा. बसलाय तुम्ही? हो सर बसले. ओके. आता हे अंगठा आहे ना, हे बटन असं दाबा. दाबलं. सर सुरू झालीये? सुरू झाली गाडी. सुरू झाली. देवा पांडुरंग परमेश्वरा. सर तुम्ही सोडू नका. नाही सोडलं. प्लीज सोडू नका सर. सर दादा, मला भीती वाटते सर. सर आरामात सर. ऐको छान वाटते. ऐको फार मस्त वाटते. सर मी एक गाणं म्हणू का प्लीज? नाही नको. थँक्यू. धूम मचाले ऐकू सर खूप छान वाटतंय मला. बरोबर अशी दुकानं मागे जात आहेत ना, बघून खूप छान वाटतंय. बरोबर काहीच जात नाही, 10च्या स्पीडवर होत आपण.
बाजूला बाजूला बाजूला. ए तू अरे बाजूला हो ना बाबा, पहिल्यांदा गाडी चालवते. अरे एक मिनिट तुम्ही एक मिनिट एक्सेलरेट जोरात देऊ नका तुम्ही. काय हो सर, बुलेट नाही चालवत. हळू आजी 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 थांबा 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 आजी थांबा. नशीब गेला बाबा या आजी पण ना. ए बावळटा दात काढून हसू नकोस, कळलं ना? माझा स्पीड माहित नाहीये तुला. उतरू काय? सॉरी अजिबात हात सोडू नका, नीट चालवा. ए तू बघतोस काय रे? हा काय बापाचा रस्ता आहे की काय तुझ्या? बापाचा रस्ता आहे, माझ नको करू सा. ठोकू काय? ठोकू ठोकू. ट्रक आहे. सॉरी 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 सर. सर मला खरं तर ना बाईक शिकायची खूप आवड होती हो, आणि खूप छान वाटतंय आता. खरं तर ना बुलेटचं पण स्वप्न आहे माझं. नाही त्या स्वप्नामागे अर्धी मुंबई खड्ड्यात गेली हो, तुम्ही नका बघू. सामाजिक मी पण करतो कधी कधी. छान आहे पण शिकवाल ना मला बुलेट? हो तुम्ही रोज या, आपली युती झाली ना की शिकवेन. बाजूला हो ना. हळू आरामशीर. सर पुढचा फ्लायओव्हर घेऊ सर? कुठे फ्लायओव्हर? पुढचा फ्लायओव्हर हा बघा, हा फ्लायओव्हर घेऊ. कुठे? हा बघा हा फ्लायओव्हर कुठे? सर हा बघा ना. हा ए बावळा डिवायडर आहे तो. नाही जायचंय का त्याच्यावर? नाही जायचंय. या बाजूने चालवायची असते, डिवायडर वर कोण चढवतं का गाडी? सरळ चल सरळ. सर जरा ते हेल्मेट वर करा ना, मला दिसत नाहीये काही सर. करतो. ओके. हो सर. सर काय स्टॉपचं बटन सांगा सर. सर स्टॉपचं बटन सांगा सर. अरे घरचा मिक्सर आहे का तो? स्टॉपचं बटन सांगा. काय झालं? स्टॉपचं बटन सांगा, समोरून ट्रेन येते. सांगा. बावळट बाई, ती समोरून नाही येत आहे, ती वरून जातीये. पण सर थांबावं लागेल ना आपल्याला. कशाला? सरकारने ही जी काय 2 भोकं पाडलीत ती काय डिझाईन म्हणून पाडलीत का? बोगदे आहेत ते, घाल त्यातून. जाऊ शकतो का आपण? हा जाऊ शकतो. चालेल सर. बोगदा आला. अगं बाई ग. अरे समोर बघ ना यार. सर छान वाटतंय. बापरे छान वाटतंय. मस्तच वाटलं एकदम. अशी ट्रेन भरून गेली. वर नका. सर हा बघा सर हा बघा. आपल्याला ओव्हरटेक करतोय. कोण आहे रे? सर हा आपल्याला का ओव्हरटेक करतोय सर? हे बरोबर आहे का सर? कुठे तो? सर वर बघा, तुम्ही वर बघा. आता विमान आहे ते. विमान आहे का सर ते? सॉरी ते एकदम छोटं दिसलं ना. बघू का सर ते? मला काय हात पकडणार यार, काय बाई आहे यार. सॉरी. नीट गाडी चालव. हे बघ बाई, मी ना तुला शेवटचं सांगतोय. हो सर. आता ना गाडी चालवताना अजिबात आहे ना इकडे तिकडे बघू नकोस. नाही, आणि हात सोडू नकोस. नाही. सेफ्टी फर्स्ट, हो की नाही? हो. सर मी काय म्हणते, ते असं एक चाक वर करून ती अशी वेळी वारतात ती मला शिकवा ना. आहे तू शिक. वा तू जन्मल्या तुझ्या गळ्यावर का नाही कोणी विळी मारली का? तुला साधी गाडी चालवता येत नाही, तुला विळी मारायची आहे. ए शिवा, हाय शिवा, थांब, मी आले. सर एक मिनिट मला गाडी थांबवायची. ब्रेक. डुकरे, अरे मर ना तू तिच्या सोबत. अक्कल आहे का तुला? ए गाडी काढतो मध्ये. काय गाडी थांबवले? निघून काढतो सर. गाडी काढ पहिले. ट्रॅफिकला टाकलं तिकडे. ट्रॅफिकला टाकला तिकडे. मूर्ख बाई बावळट.